नमस्ते मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना सगळे? आज आपण तुमच्यासाठी एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे भारत स्वावलंबी कधी होणार. मित्र हो, विषयाच्या टायटलवरून तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल, कारण भारत आता परावलंबी होत चालला आहे. परावलंबी म्हणजे कोणत्या बाबतीत? तर इंधनाच्या बाबतीत. आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. कशासाठी? तर डिझेल, पेट्रोल, कच्चं तेल आणि आपला घरगुती सिलेंडर, यासाठी आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. जर भारताने हा विचार पूर्वीच केला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. इराण आणि अमेरिका लढाईमुळे आज आपल्याला इंधन तुटवडा जाणवतो आहे. ना आपल्या घरी सिलेंडर आहे, ना सिलेंडर बुक होत आहे. मग आपण जेवण कसं बनवणार? इलेक्ट्रिक शेगडी हा एक त्याच्यावर चांगला उपाय आहे, पण ह्याचा विचार सरकारने आधीच केला पाहिजे होता. आज तुम्ही दुकानात इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करायला गेलात तर ती सहजासहजी उपलब्ध नाही आहे. तसेच दुसरा पर्याय म्हणजे चुलीवर जेवण बनवणं. पण आज जे ग्रामीण भागातील लोकांचं ठीक आहे, पण जे शहरात राहतात ते चुलीवर जेवण कसं बनवणार? तिथे लाकडं कुठे सेट करून ठेवणार? बिल्डिंगमध्ये राहणारे माणसं प्रत्येकजण खाली येऊन थोडी बनवू शकतो जेवण. मित्र, ही वेळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे. जर सरकारने पहिलेच पर्यायी व्यवस्था केली असती, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही परदेशावर अवलंबून, हे थोडी असं चालतं. तुम्हाला जेवण बनवायचं आहे तरी पण तुम्ही परदेशातून सिलेंडर आणणार आणि मग जेवण बनवणार. त्यापेक्षा सरकारने पहिलाच इलेक्ट्रिकल शेगडीला सपोर्ट केला असता, पाठिंबा दिला असता तर फायदा होता. भारत हा तसा स्वावलंबी देश बनायला खूप वेळ जाईल, कारण सर्वच गोष्टी आपल्या भारतात उपलब्ध नाही आहेत. पण सरकारने रॉकेल देखील बंद करून ठेवलं आहे. कमीत कमी रॉकेलचा जरी पुरवठा केला असता तरी लोकांनी स्टोववरती जेवण बनवून खाल्लं असतं. मित्र हो, सरकारची खूप चुकीची धोरणं आहेत. आपण बोलाल तेवढं कमीच आहे. आज आपण कितीतरी व्हिडिओ बनवू शकतो या विषयावरती, पण तरी देखील या व्हिडिओचा काही सरकारवर परिणाम होण्यातला नाही आहे. आता तुम्ही रेशनवर मोफत तांदूळ, गहू देत आहे, त्याऐवजी थोड्या कमी पैशात सबसिडीवर इलेक्ट्रिक शेगड्यांचं वाटप केलं तर पब्लिकला फायदा होऊ शकतो. तसेच गोबर गॅसला पण सरकार पाठिंबा देऊ शकतं. सबसिडी देऊन गोबर गॅस निर्मितीला प्रोत्साहन दिलं, सौर ऊर्जेच्या निर्मितीला पण प्रोत्साहन देऊ शकतात. आमचे नरेंद्र मोदीजी आता काहीच बोलत नाहीत, ते तर खूप गप्प झालेत. आणि ट्रम्प तो फक्त आपला इगो सांभाळत बसला आहे. विनाकारण इराणवर हल्ले करून त्यानं जागतिक युद्धाला तोंड फोडलं आहे आणि जगाची कोंडी करून ठेवली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या आज जेवणाचे वांदे झाले आहेत. बघू आता ह्याच्यानंतर काय सरकार त्याच्यावरती उपाय करतं आहे, लवकरच समजेल. तोपर्यंत आपण आपली व्हिडिओ बनवत राहूया आणि वेगवेगळे विषय मांडत राहूया. धन्यवाद मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.